गणपती बाप्पा मोरया. आणि आज आपला विसर्जनाचा दिवस. आज बाप्पा आपल्यातून निघून जाईल, त्यांच्या मार्गस्थ होतील बाप्पा. आणि खरंच 10 दिवस कसे गेले मला तर काहीच शूट करायला भेटलं नाही, पण 10 दिवस कसे निघून गेले माहितीच नाही पडलं. आजसुद्धा दिवसभरातलं शूटच मला काढायला नाही भेटलं, कारण की एवढी पाहुणी वगैरे काय मोबाईल बाहेरच काढायला आपल्याला टाईम नाही भेटला. तरी आता आपला बाप्पा विसर्जनाचा सर्व कार्यक्रम चालू आहे. आता आपण चाललो आपल्या गाडीजवळ, जिथं आपली गाडी सजवतात त्या गाडीजवळ जाऊ. तिथं आपले अरविंद भाऊ आणि नारायण त्यांची गाडी सजवण्याचा कार्यक्रम चालू आहे. आपण तिथं जाऊ. श्री गजानन आपली गाडी आलेली आहे इथं बघा. आणि हिला आपल्याला सजवायचं आहे, मस्तपैकी सजवू. तोपर्यंत वरती जाऊन चला 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 बघू आता कोण कोण पाहुणे आले. ताई वगैरे आले असतील, कोण कोण आलेत बघूया पाहुणे मंडळी. आणि मग मस्त त्यांची जरा मजा करूया. चला गणपती बाप्पा. अरे मोरया तरी बोल. मी अशी टाकणार आहो व्हिडिओ यूट्यूबला. मग घरांची व्हिडिओ राहिल्या. चला तयारी झाली का नाही? चालू आहे. कोण आलंय? अशा प्रकारे आपले बाबू ठाकूर यांच्या घरातला गणपती बाप्पा आपला आलेला आहे. आज विसर्जनाचा दिवस. विसर्जनाला भेटण्याकरता आमची मावशी आलेली आहे. मावशी बरी आहेस ना? अरे भाऊ काय तयारी चालू आहे का नाही गणपती? हे काय बोलतात नाही का, आपल्या समस्त भारताचा किंवा आशिया खंडाचा बोललं तरी चालेल, आशिया खंडाचा समस्त आशिया खंडाचा दुःख एकटा माझ्यावर आहे असा तोंड करून आमची योगिताताई बसलेली आहे. आशा मग तुझं तोंड तसंच दिसलं मला. हसते का? ओके. नीलम कशी आहे? झोपेत आहे. काय झोपेत? गणपती बाप्पा जाणार आहे तुमचा, असं झोपून दिवस चाललाय. जरा कम से कम अरे नाचा तरी. हा चल 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 चल. आमची छोटी कुठं तरी नेते आपल्याला. काय ग यो बघ जिमीत जिमीत. अरे काय मोबाईल बघतस? गणपती बाप्पा जाणार आहे, चल. नाचायचं नाही? मी काय दाखवू तुला? अरे मी व्हिडिओ काढतोय, आपले व्हिडिओ काढतोय. बोल गणपती बाप्पा मोरया. बाय 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 बाय. बोल गणपती बाप्पा मोरया. चला मंडळी गणपती बाप्पा मोरया. चला कना भरा. कना भरायचा कार्यक्रम चालू आहे. चला कना भरा मंडळी. हो ऋतुजा बाय. अरे कना भरतेस का नाही? चला कना भरून घ्या. देव आपले निघत आहेत. आणि अशा प्रकारे आपले गणपती विसर्जनाला अभिषेक आणि आमचे दीपकराव. हो दीपकराव कसे आहेत? दीपकराव सुद्धा आलेले आहेत, अभिषेक दादा आलेले आहेत. त्याला अजून कोण? नारायण भाऊ. झाली का गाडी तयारी? झाली आपली गाडी सजली मस्त पैकी. गाडी बघायला जायला लागेल मला. आणि आमची बहिणाबाई. बहिणाबाई कोण? अहो बोलतायत. अहो बोलतायत. किती बापरे बापरे. असू दे असू दे. चला चला कना भरा. मोठी जाऊबाई छोटी जाऊबाई दोघेही गणपती बाप्पाच्या. आता आपल्याला गणपती बाप्पाला पुढच्या वर्षापर्यंत विसंबून जमणार नाही, तरी सुद्धा एक आपली प्रथा का गणपती बाप्पाचं विसर्जन करणं हे आपल्या समस्त भारतीयांचं कर्तव्य आहे. गणपती विसर्जन करणं म्हणजे फार 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 जड गोष्ट आहे. आता गणपती बाप्पा आपल्या जीवनातून वर्षभरासाठी आता विसंबणार, परत पुढच्या वर्षी येणार. त्याच्यासाठी आपण काय बोलतो, पुढच्या वर्षी लवकर या. आणि गणपती बाप्पाच्या आगमनासाठी परत पुढच्या वर्षी त्याच जल्लोषाने आपण तयारी करणार आहोत. पण तत्पूर्वी आपला आज चाललेला कणा भरण्याचा कार्यक्रम. किती कणा भरायचा हो जाऊबाई? किती कणा भरायचे? 5 कणे. ओके. चला आमची रुहीबाई आणि सारथीबाई चप्पल काढून बाजूला ठेवायचं काम करत आहे, जेणेकरून
आमच्या बाप्पाला इथं व्यवस्थित जागा भेटायला पाहिजे. करा करा. वा अरे वा सारथीबाई जास्तच काम करते जरा. सारथी गणपती बाप्पा आता झाडून काढ इथून. रुही आपले बाप्पा इथं ठेवायचे आहेत ना, आपल्याला कणा भरायचा बाप्पाचा, आणि त्याच्यासाठी सर्व साफसफाई आमच्या दोन्ही मुली काम करत आहेत. आणि या दोन्ही मोठ्या मुली झालं का साफ? नाही अजून. कधी साफ होईल बाबा तुमचा? कणा भरायचा आपल्याला. झाला? ओके चला चला. तशी दोघींनी साफसफाई केलेली आहे, वटा साफ केलेला आहे. आता इथं आपल्याला अरे बाबा इथं अजून पोट नाही भरला बघा. बस सारथी चल असं. चला आता इथं कणा भरू, मग देव आपण एक एक करून इथं घेऊन येऊ आणि मस्तपैकी पुढचा प्रवास चालू करू. चला गणपती बाप्पा मोरया. रांगोळी, तुळशी वृंदावन, ओम, तारा आणि रांगोळी अशा प्रकारे आपल्या 6 कणे भरलेले आहेत. 7वा कणा कुठे आहे? काढायचं आहे का? करा करा लवकर करा 7वा कणा. मोठी सुनस बारक्या जाऊबाईला शिकवताना कणा कसा भरायचा, कुठं भरायचा, काय करायचा त्याचं शिक्षण चालू आहे. आता मग आता पहिलाच वर्ष आहे ना. 50%ला 50% जाम झाले पहिल्या वर्षाला. चला मंडळी अशा प्रकारे शेवटचा कणा सुद्धा आपला भरून झालेला आहे. आता आपल्याला देव गणपती बाप्पाला मकरातून बाहेर काढून एक एक करून प्रत्येक कण्यावर ठेवून गणपतीचे ज्याप्रमाणे पावलं आपल्या घरात उठत जातील त्याप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पाला ठेवत ठेवत बाहेर न्यायचं आहे, जेणेकरून गणपती बाप्पा आपल्या घरातून चालत जाईल असं प्रतीक. गणपती बाप्पाला आसनावरून जरा हलवायचा कार्यक्रम चालू आहे. आसनावरून गणपती बाप्पाला जरा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. चला चलो राजेंद्र आगे नारेंदा शूष. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 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 चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला शेवटच्या पावलावर शेवटच्या कण्यावर बाप्पा विराजमान झालेले आहेत. तरी महिला मंडळांना विनंती आहे का माझ्या गणपती बाप्पाला पोखरायला या. चला चला. कोपर करण्यावरून आलेली आमची भगिनी, आमची पत्नी, आमची छोटी जाऊबाई नानिसा, घारापुरीवरून आलेल्या आमच्या मिनलताई, अजून आमच्या मोठ्या मेवणी. चला गणपती बाप्पाला पोखरायला या. चला रुईबाई तुम्ही पण पोखरणार आहे का? चला चला चला. ती बाई सुद्धा माझ्या गणपती बाप्पाला पहिले जर कोण पोखरत असेल तर आमच्या आईच्या मोठ्या जाऊबाई, मोठी जाऊच ना तुझी, मोठ्या जाऊबाई मंजोली नानी गणपती बाप्पाला पोखरतात. मागे आमची माता उभी आहे. चला दुसरा नंबर कोणाचा? चला सगळेजण या. आता मनीषाबाई
झाला, शेवटचे 2 पोखरणं बाकी आहे, झाला. हा. ठीक आहे. हा, उडव उडव. हा, अजून एकदा, अजून एकदा. वा, उडव. अजून एकदा अजून एकदा, दोन्ही हातात घे. असते. गणपती बाप्पा मोरया. पाय पड बाप्पाचे. ही आपली परंपरा, आपल्या लहान लेकरांना सुद्धा आपल्या माहिती पडलं पाहिजे, त्यामुळं बारक्या मुलींना ही परंपरा अवगत व्हावी या कारणाने ह्या मुलींनी सुद्धा आमच्या सारथीबाईंनी, रुईबाईंनी गणपती बाप्पाला पोकारलेलं आहे, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही परंपरा ही राहिली पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत ही परंपरा राहिली पाहिजे. गणपती बाप्पाला कसं पोकारतात, काय करतात, हे शिक्षण त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. पोकरत आहेत आणि बंधुराज डोळे चोळत चोळत आलेले आहेत. गणपती बाप्पा चालले म्हणून तो रडतोय. रुई घ्यायचं नाही, तो लास्ट आहे. चला बाजू खाली आहे रुई, चल. चला मावशीला यावचं आहे का? मावशीला पाय पडायला, मावशी पाय पडायला ये. मावशी नसती तर तुमच्या कमरा मोरल्या असत्या, त्यावर लक्षात ठेवा. देवा मावशीला मोठं आयुष्य दे आमचे. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि अशा प्रकारे आपले ॲडव्होकेट उज्ज्वल भोईर हे सुद्धा गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. उज्ज्वल भोईर, वा आपण आलेत, आम्हाला फार फार आनंद झाला बरं का. मखर फार महत्त्वाचा होता. आपले उज्ज्वल भोईर आणि आम्ही समस्त मित्रमंडळी त्यांनी मिळून हा संपूर्ण मखराचं काम, डेकोरेशनचं काम हे सर्व आम्ही केलेलं होतं. त्याच्यात आमचं ते काय बोलतात ते, आम्ही फक्त खोके होते, पण आमचा मेंदू मात्र उज्ज्वल भोईर होते डायरेक्शन करता. त्यांच्यामुळं आपला मखर फार सुंदर झालेला आहे. फार फार धन्यवाद उज्ज्वल भोईर तुम्हाला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. हो
चला जा बाजू 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 बाई छत्री घे छत्री तो छत्री रामकृष्ण आले अरे रेकॉर्डिंग स्टॉप आहे का रे रेकॉर्डिंग स्टॉप आहे का रे चालू म्हणजे पुढं करा नाही जात तुम्ही आपल्या गणपती बाप्पाच्या भेटीसाठी आपले गणपती बाप्पा निघालेले आहेत म्हणून आवर्जून आमचे साडो अशोक ठाकूर हे सुद्धा गणपती बाप्पाला भेटायला आलेले आहेत. अशोक ठाकूर नमस्कार. काय म्हणता निवांत मोरया मोरया चला चला निघा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती 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 गणपती बाप्पा चला मोरया मोरया. चला गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आपली आणखीन एक गणपती बाप्पाची मूर्ती अरविंद ठाकूर कुठे गेले अरविंद ठाकूर चला गणपती बाप्पा येऊ दे अण्णा उतरतो ना चला आलो चला वरती जातो मी. आपले दुसरे गणपती बाप्पा हे सुद्धा निघालेले आहेत. चला गणपती बाप्पा गणपती बाप्पाला समस्त घर दाखवताना अरविंद ठाकूर शशीदादा आपल्या गणपती बाप्पा चाललेले आहेत. तत्पूर्वी आमच्या घरादारात असलेले कोण्या कोपऱ्यातलं विघ्न तुम्ही दूर करा या भावनेने संपूर्ण घरामध्ये गणपती बाप्पाला आपलं घर दाखवताना अरविंद दादा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया मोरया गणपती का जय जयकार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती जाऊ बाबा जाऊ चला चला गणपती बाप्पा मोरया मामा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया मंगल मूर्ती मोरया गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मंगल मूर्ती मोरया एक लाडू फुटला गणपती बाप्पा फुटला एक लाडू फुटला गणपती बाप्पा फुटला एक लाडू चंद्रावर चला दुर्गेश गणपती बाप्पा पायी हळू हळू चाला मुखाने गजानन बोला
पुढे चला पुढे.
अशा प्रकारे आपण आपल्या भांगलेश्वरावर आपल्या तळावावर आलेले आहेत. सर्व गणपती बाप्पा इथं आपण पाहू शकता. सर्व लोक गणपती विसर्जनाकरता आलेले आहेत. समस्त ग्रामस्थ आणि इतरही लोक आपले गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी आपल्या इथं गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी भांगलेश्वराजवळ आलेले आहेत. तळ्याजवळ आपलेही गणपती पोहोचलेले आहेत. थांबा थांबा बाय. अरविंद ठाकूर, कसं वाटतं आता आपलं बाप्पा जाणार? छान वाटलंय, पण तेवढा दुःख पण होतंय आम्हाला. 10 दिवस दुःख सेवा केली तर दुःख होतंय आता. हो ते तर आहेच. आता गणपती बाप्पाचा आता पुढच्या वर्षी पुन्हा आगतम स्वागतम सुस्वागतम. हा खूप जोरात करूया, खूप जोरात. चला गणपती बाप्पाला घ्या बरं. कणा भरलाय का आपला? ओके ओके, चला चला चला.